अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, तत्पर उपचारांना माया ममतेची जोड. हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल. डॉक्टर व्यंकटेश तरकसबंद, डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे 0 ते 18 वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणारं विश्वासार्ह हॉस्पिटल. मी निलेश बनसोडे, संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान अध्यक्ष. कुमारी सायली माने ही कळंबा येथील कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये टायपिंगचा क्लास करत होती. त्या टायपिंगच्या क्लासमध्ये तो 6 महिन्याचा एक कोर्स होता आणि त्या कोर्सेसमधून जिला जे प्रमाणपत्र मिळायला हवं होतं ते प्रमाणपत्र, मुख्य प्रमाणपत्र हे त्या शिक्षकांकडून किंवा ते क्लास इन्स्टिट्यूट चालक आहेत त्यांच्याकडून देण्यात आलं नाही. बनावट सर्टिफिकेट देण्यात आले महाराष्ट्र राज्य परीक्षा ह्याच्या वतीनं, परिषदेच्या वतीनं. आणि त्या सर्टिफिकेटवर असणारा जो स्कॅनर आहे तो ज्यावेळी स्कॅन करतोय त्यावेळी त्यावर कोणतीही डिटेल येत नाही. तिचं जे मूळचं जे सर्टिफिकेट होतं तेच सर्टिफिकेट एडिट करून देण्यात आलेलं आहे. आणि यातून तिची जी MPSCची मुख्य परीक्षा जी होती 2025ची त्यात तिला विद्यार्थिनीला बसता आलं नाही. अशा असंख्य विद्यार्थ्यांची त्या इन्स्टिट्यूटनं फसवणूक केलेली आहे. आणि आज सायली ही पुढाकार घेऊन धाडस दाखवून पुढे आलेली आहे. पण अनेकांच्या आपण बघतोय की TET परीक्षा, नीटची परीक्षा रद्द झाली म्हणून अनेकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. तर तो कोणताही मार्ग न स्वीकारता सायलीनं पुढे येऊन अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान भविष्यात होऊ नये यासाठी ती प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही संघटना म्हणून उपअधीक्षक प्रिया पाटील मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की अशा इन्स्टिट्यूटवर योग्य ती कडक कारवाई करावी. अन्यथा भविष्यात विद्यार्थी संघटना असतील, संविधान प्रेमी असतील आणि आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी एक मोठं आंदोलन उभा करू जर अशा इन्स्टिट्यूटवर कारवाई नाही झाली. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.